थेट जाऊया, रवी पालेकर बोलतायत पुण्यात। तर ही पुण्यातली दृश्य आपण पाहतोय। अमोल आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी माहिती देत आहेत। पालेकर यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे पोलिसांकडून। सर जाऊ दे, आम्हाला त्यांना विचारायचंय, त्यांना विचारू द्या सर। सर त्यांना विचारू द्या, पूर्ण माहिती सर ते विचारू द्या, आम्हाला विचारू द्या, आम्हाला जाऊ द्या। आम्ही गोंधळ घालत नाही, त्यांना विचारायचंय सर। दादा पलीकडे काम तिथून जातील। तर पोलिसांकडून या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न आहे तो सुद्धा केला जातोय, पण पूर्णपणे माहिती आहे ती रुग्णालय प्रशासनाकडून का दिली जात नाही हा सवाल आहे। या घटनेला उलटून आता 48 तासांपेक्षा जास्त कालावधी झालेला असतानाही रुग्णालय प्रशासन मात्र कोणती माहिती लपवतोय हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि आज संध्याकाळपर्यंत रुग्णालयाकडून अधिकृत त्यांची भूमिका आहे ती जाहीर केली जाईल असं सुद्धा सांगितलं जात आहे। पण जनसंपर्क अधिकारी यांच्याकडून मात्र मीडियाला कोणतीही पूर्णपणे माहिती आहे ती दिली जात नाहीये। अर्धवट माहितीच्या आधारे या सगळ्या बातम्या चालतायत असं सुद्धा रुग्णालयाकडून सांगण्यात येते। मात्र सातत्याने जो गोंधळ रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात येते त्याचा ताण आहे तो पोलीस प्रशासनावर होतोय, या रुग्णालयावरती होतोय, रुग्णांना सुद्धा याचा त्रास होतोय। असं असताना सुद्धा रुग्णालय प्रशासन मात्र गप्प काय आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो उपस्थित झालेला आहे। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।